नमस्कार. आज आपण अचानक लाईव्ह येण्याचं कारण वाशिम जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय, वारंवार पडतोय आणि सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला थोडाफार दिलासा याचा मिळेल अशी अपेक्षा आहे. 1339 कोटी रुपयाची मदत सरकारनं आज जाहीर केलेली आहे महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना. परंतु वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला ही रक्कम नेमकी किती मिळणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार आहोत. कारण शेतकऱ्याला सुद्धा याचा दिलासा मिळाला पाहिजे. आज सरकारची मीटिंग झाली आणि या संदर्भामध्ये सरकारची GR निघाला आणि हा GR आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. परंतु त्याआधी एक विचारतोय, जे बघत असतील कोणी लाईव्ह असेल तर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? कारण महत्वाची गोष्ट तुमच्या कानापर्यंत आली पाहिजे, तुम्हाला माहित झाली पाहिजे. म्हणून आम्हाला पुन्हा विचारतोय, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कमेंटमध्ये सांगा की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय म्हणून. कारण आजची घटना आज तुम्हाला माहित होणं गरजेचं आहे, म्हणून आपण हे लाईव्ह करतोय. आपल्यापैकी ज्या ज्या लोकांनी आज टीव्ही पाहिली असेल, बातम्या बघितल्या असतील, त्यांनी एकच हेडलाईन बघितलेली आहे की 1339 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मिळणार आहेत. परंतु त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या नेमके वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला हे पैसे किती मिळणार आहेत ही पूर्ण फोड आपण या माध्यमातून करणार आहोत. त्यासाठी पूर्ण शेतकऱ्याची संख्या, आपलं किती क्षेत्रफळ आहे आणि कोणत्या कोणत्या महिन्यातली मदत आपल्याला जाहीर झालेली आहे, ही सर्व माहिती आपण एक थोडक्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्याला पोहोचवणार आहोत. आपण ज्या क्षेत्र एरियात येतोय किंवा आपण ज्या विभागात येतोय ते विभाग आहे अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये जे आपले 5 जिल्हे त्यात आपला वाशिम जिल्हा सुद्धा आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये 3 टप्प्यामध्ये मदत झालेली भावांनो. एक जून मध्ये मदत झाली होती 72 लाख रुपये खरडण्याची. त्यानंतर दुसरी मदत आपल्याला जुलैमध्ये झालेली आहे, तिसरी मदत ऑगस्टची झालेली आहे आणि आता जो महिना चालू आहे सप्टेंबर याची बाकी आहे. कारण याचा सुद्धा प्रचंड असा पाऊस पडतोय भावांनो. परंतु जी जाहीर झाली ती अगोदर तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला कळायला सोपं जाईल. खरं तर ही माहिती ऐकताना थोडीशी व्यवस्थित ऐका, कारण 3 टप्पे याच्यामध्ये पडतात. एक टप्पा आहे जून महिन्यातला, एक टप्पा आहे जुलै महिन्यातला आणि एक टप्पा आहे ऑगस्ट महिन्यातला. हे खरं तर मी तुम्हाला डिटेल्स हे समोर दाखवू शकतोय. ही जर तुम्हाला कॉपी दिसत असेल, हा पेपर हा जर तुम्हाला दिसत असेल तर कदाचित तुम्ही याच्यावरती बघू शकता. परंतु याच्यामध्ये संपूर्ण दिलेलं आहे. आपल्याला जेव्हा एका जून महिन्यामध्ये जेव्हा आपल्याला पाऊस पडला होता आणि खरडून गेलं होतं, तेव्हा त्याची मदत ही 72 लाख रुपयाची आपल्याला मिळाली होती. खरं तर ही मदत आपल्याला फार कमी मिळाली होती त्यावेळेस, पण असो जे काही असेल तर त्या प्रमाणामध्ये आपल्याला ही मदत मिळालेली आहे. त्यानंतर जून महिन्यामध्ये आपल्या शेतकऱ्याला मदत झालेली होती. आता जून महिन्यामधली नेमकी मदत किती झालेली होती तर याचा आकडा आपल्याकडे आहे. 4,71,00,000 रुपयाची मदत ही वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला अनुदान झालं होतं आणि त्याचं वाटप सुद्धा सुरू आहे. म्हणजे आज उद्या काल जे काही पडत असतील DPTहून पैसे जे वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला पडायला लागले ते यातलेच पैसे आपल्या शेतकऱ्याला पडत आहेत. त्यामुळं आणि खरडल्याची जी रक्कम आहे, म्हणजे आपली खरडल्याची रक्कम जी 71 लाख रुपयाची आहे, त्याचे शेतकरी येतं भावांनो 569 शेतकऱ्याला 72 लाख रुपयाची मदत खरडण्याची आपली पडत आहे. आणि काही लोकांना कदाचित पडली असेल. ही जून मधली मदत आहे. राहिला जुलै महिन्यामध्ये आपल्याला मिळालेली रक्कम आहे 1,71,00,000 रुपये, 1,71,39,000 रुपये आणि त्याची शेतकरी संख्या आहे 3088. एवढी शेतकरी संख्या आहे. ही आहे जुलै महिन्यातली शेतकऱ्याची संख्या आहे. अनुदान प्राप्त झालेलं आहे आणि ते आज प्राप्त झालेलं आहे. आजची जी मीटिंग झाली मंत्रिमंडळाची, त्या मंत्रिमंडळामध्ये GR निघालेला आहे आणि त्या GR मध्ये प्राप्त झालेली ही जुलै महिन्याची रक्कम आज आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला ऑगस्टमध्ये एक रक्कम प्राप्त झालेली आहे. ती आहे 143 कोटी 74,04,000 एवढी रक्कम आपल्याला ऑगस्टची प्राप्त झालेली आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला ऑगस्ट महिना म्हणजे हा गेलेला महिना, मागच्या महिन्यात जे पाऊस पडला, आपण लोकांच्या शेतात बसलो, लोकांचे पंचनामे झाले, सन्मान्य पालकमंत्र्यांनी सुद्धा दौरा केला, त्यामध्ये कुठे दुमत नाहीये. त्यानंतर त्यांनी आता ही मदत सुद्धा जाहीर केलेली आहे आणि ही जी मदत जाहीर केली याच्यामध्ये सर्वांचं सहकार्य राहिलेलं आहे आपल्या सर्वांचं. आणि ही मदत जाहीर करून जी मंजूर झालेली आहे ती मंजूर झालेला आकडा आहे आपला 143,64,04,000 रुपये. हा आहे ऑगस्ट महिन्यातला आकडा भावांनो. आणि याची शेतकरी जी संख्या आहे ही शेतकरी संख्या जवळपास आपली 19,800
2 लाख लोक, 1,98,736 एवढे शेतकऱ्याची संख्या आहे. त्यामुळे आपल्याला सरसगट पैसे सर्व शेतकऱ्याला मिळतील अशी अपेक्षा आपल्याला व्यक्त करावं लागेल. हे सारे शेतकऱ्याला पैसे मिळतील, यामध्ये कुठेही दुमत नाहीये. त्याच्यानंतर आपल्याला ही जी पूर्ण शेतकऱ्याची संख्या आहे, आता जर ह्या 3 मदतीचा विचार आपण केला तर जवळपास आपले 143 कोटी 143,64,00,000 रुपये, 1,71,00,000 रुपये आणि पहिले 71,00,000 रुपये, ह्या तीनही रकमेचं जर कॅल्क्युलेशन आपण एक अंदाजे केलं तर जवळपास 143 म्हणजे 45 कोटी पर्यंत आपण चाललोय. 145 कोटी रुपये रक्कम ही वाशिम जिल्ह्यातल्या संपूर्ण शेतकऱ्याला मिळणार आहे. दुसरी गोष्ट, आता याच्यात एक गोष्ट मला तुम्हाला नमूद करायची. दुसरी गोष्ट, जो रनिंग महिना चालू आहे, आता सोयाबीन कापणीला येऊन टेकलेले नवे तर कोणी कापत सुद्धा असेल, मग सोयाबीन कापणीला येऊन टेकलेलं आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस प्रचंड पडतो. 2 दिवसा अगोदर पाऊस पडला. उद्या आपल्याला 26 तारखेपासून पाऊस सांगितलेला आहे. मग आता ही पाऊस पडणार आहे आणि याही पावसाची मदत आपल्याला मिळवायची आहे. पण म्हणून आमचं सरकारला म्हणणं आहे की साहेब, तुम्ही जे टप्प्याटप्प्यानं मदत आम्हाला देताय यामध्ये दुमत अजिबात नाहीये, परंतु हेच जर आमचा ओला दुष्काळ तुम्ही जाहीर केला आणि NDRF ची मदत आमच्या शेतकऱ्याला लागू केली तर शेतकऱ्याला मोठा दिलासा बसेल. तुम्ही रक्कम आम्हाला देती मंजूर केली, पैसेही शेतकऱ्याच्या खात्यात पडायला सुरुवात होऊन जाईल. नवे तर काही शेतकऱ्याच्या खात्यात कालपासून पैसे सुद्धा पडायला सुरुवात झालेली आहे. हे साऱ्या गोष्टी सरकारनं ज्या केल्या, आमची सरकारला नम्रपणे पुन्हा विनंती आहे की वाशिम जिल्ह्यामध्ये सरसगट ओला दुष्काळ जाहीर करून द्या. ही सरकारला सुद्धा आमची विनंती आहे, कारण ओला दुष्काळ जाहीर करणं ही शेतकऱ्याची गरज झालेली आहे. आणि राहिला विषय टिप्पणी म्हणून नाहीये, परंतु खऱ्या अवस्थेनं तुमचाच हा रिपोर्ट आहे आणि तुमचाच हा मंजूर केलेल्या रक्कम आहे. हा काय आम्ही आणलेला नाहीये GR, आणि GR मध्ये आज तुम्ही हा मंजूर केलेली पूर्ण निधी आहे, रक्कम आहे. या रकमेनुसारच तुम्हाला आम्ही विनंती करतोय की या वाशिम जिल्ह्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याला सोडू नका. या जिल्ह्यामध्ये सरसगट, कारण तुम्ही सांगितले सामान्य पालकमंत्री महोदय, 40 वर्षानंतरचा पहिला जास्त पाऊस या वाशिम जिल्ह्यामध्ये झालाय. क्षेत्रफळानं भलेही एखादा जिल्हा मोठा असेल, पण नुकसानीच्या बाबतीमध्ये वाशिम जिल्ह्याचं नुकसान मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे, हा जिल्हा सरसकट ओल्या दुष्काळामध्ये आपण घेतला पाहिजे. आणि जर हा जिल्हा ओल्या दुष्काळामध्ये आपण घेतला नाही तर या शेतकऱ्याला याच मदतीपाशी थांबावं लागेल. राहिली दुसरी गोष्ट, पीक विमा आणि हळद उत्पादक शेतकऱ्याचा सुद्धा विचार तुम्हाला करावा लागेल. आणि ओला दुष्काळ जर जाहीर झाला तर पीक विम्याची सुद्धा मदत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात होईल. नवे तर ती पडण्यास मदत सुद्धा होईल, कारण तुम्ही ट्रिगर बदललेले आहेत आणि ट्रिगर बदलल्यानंतर शेतकऱ्याला पीक कापणी प्रयोग एकच मार्ग मोकळा झालेला आहे. आणि हा एक मार्ग मोकळा, एकाच मार्गाने पैसे मिळवायचे, त्यांना तक्रारी करता येत नाही, म्हणून शेतकरी प्रॉब्लेम मध्ये अडकलेला आहे. म्हणून आमची सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, सरकार, पालकमंत्री महोदय, आपल्या सर्वांना हात जोडून नम्रपणे विनंती आहे, हा वाशिम जिल्हा सरसकट घ्या, म्हणजे जेणेकरून हळद उत्पादक शेतकरी सुद्धा त्याच्यामध्ये भरडला जाणार नाही. नवे तर त्या बिचाराला सुद्धा झालेलं नुकसान मिळेल. म्हणून सरसकट ओला दुष्काळ घ्यावा ही तुम्हाला विनंती करतो. आणि पीक विम्याचे सुद्धा पैसे ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्याला मिळतील. पुन्हा एकदा तुम्हाला आकडेवारी एक थोडक्यात सांगतोय, बघा, लक्षात घ्या. जून मध्ये भेटले होते 72 लाख रुपये, ते भेटले होते खरडण्याचे पैसे. लक्षात ठेवा, ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या ते 72 लाख रुपये त्या शेतकऱ्याची 72 लाख रुपयाची मदत त्या शेतकऱ्यांना झालेली आहे. दुसरी शेतकऱ्याला मदत झालेली आहे वाशिम जिल्ह्यातल्या जुलै महिन्यातली मदत 3088 शेतकऱ्याला झालेली आहे. 1,71,39,00,000 रुपयाची मदत व आपल्या शेतकऱ्याला इथं झालेली आहे. तिसरी मदत ऑगस्ट महिन्यातली, ऑगस्ट म्हणजे मागच्या महिन्यातली मदत वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला जी जाहीर झालेली आहे, 143 कोटी रुपये जाहीर झाले. 143,64,04,00,000 रुपये ही रक्कम वाशिम जिल्ह्यातल्या संपूर्ण शेतकऱ्याला जाहीर झालेली आहे, म्हणजे मंजूर झालेली आहे. जाहीर म्हणल्यापेक्षा मंजूर म्हणावं लागेल, कारण खात्यात पडायला सुद्धा आज कॅबिनेटनं मंजुरात दिली, म्हणजे पैसे पडून जातील. आणि जे उर्वरित शेतकरी आपले बाकी असतील ऑगस्ट मधले खरडून गेलेले, ती सुद्धा रक्कम बाकी आहे. अजून खरडून गेलेल्या शेतकऱ्याची एक रक्कम ऑगस्ट महिन्यातली बाकी आहे. ही जी 71 लाख रुपये आलेले आहेत हे जून महिन्यातले. ज्यांची शेती ऑगस्ट महिन्यामध्ये खरडून गेलेली आहे त्या शेतकऱ्या 109 शेतकरी येतात, त्या 109 शेतकऱ्याची रक्कम अद्यापपर्यंत सरकारकडे बाकी आहे. ती रक्कम अजून मंजूर झालेली नाही. आजच्या मीटिंग मध्ये ती रक्कम मंजूर झालेली नाहीये. त्या शेतकऱ्याला सुद्धा रक्कम मंजूर होईल, चिंता करण्याचं काम नाहीये. आणि विशेष जे सप्टेंबर महिना आहे आपला आत्ताचा,
यातली सुद्धा मदत शेतकऱ्याला आपल्याला मागावं लागणार आहे. म्हणून आपण सरसगट मदत मागतोय. सरसगट मदत मागतोय. का मागतोय सरसगट? कारण सप्टेंबरमध्ये पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस आपल्या मुळावर बसलेलाच आहे, पळाच लागला. मग ही मदत सुद्धा सरसगट झाली पाहिजे. म्हणून आमची विनंती आहे, ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. जे ऑक्टोबर महिन्यामध्ये जे लोकांचे खरडून गेलेलं होतं, ऑगस्ट महिन्यामध्ये जे शेतकऱ्यांचं शेत खरडून गेलं होतं, म्हणजे मागच्या महिन्यात जे खरडून गेलं होतं ज्याची एक रक्कम मंजूर झाली आणि दुसरी बाकी आहे. खरडून गेलेल्याची ऑगस्ट मधली रक्कम आहे 1,96,00,000 रुपये. एवढी रक्कम या शेतकऱ्यांची मान्य आहे, त्यांना म्हणजे मागणी केली आहे, फक्त मंजूर झालेली नाही आजच्या तारखेत. 1,96,00,000 रुपये एवढी रक्कम मागच्या ऑगस्ट महिन्यातली खरडून गेलेली शेतकऱ्याची रक्कम आहे, ती मंजूर झालेली नाहीये. थोडंसं समजायला तुम्हाला कमी जास्त वाटेल, परंतु हे समजून घ्या. आणि सप्टेंबर महिन्यातली तुमची जी हे आहे मदत आहे ती बाकी. तसेच आपल्या संत्रा बागायतदाराच्या संदर्भात बोला ना, सांगा ना. नमस्कार. तसेच मंत्री महोदय साहेबांनी आपल्या कृषी मंत्री माननीय नामदार दत्तात्रय भरणे साहेबांनी त्यांच्याकडे जेव्हा कृषीचं खातं आलं त्यावेळेस खरंच त्यांनी वाशिम जिल्ह्याला एक नव्हे तर 4 वेळा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या सगळ्या भावना ऐकून घेतलेल्या आहेत आणि शेती पिकांचं नुकसान भरपाईचे सुद्धा आकडे आता नुकतेच अण्णांनी सांगितलेले आहेत. पण हे सगळं होत असताना सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकरी सुद्धा आहे आणि तसाच तो शेतकरी उत्पादक मालेगाव तालुक्यामध्ये सर्वात जास्ती आहेत. संत्रा बागायतदार शेतकऱ्यांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तसेच याच्यामध्ये संत्रा बागायतदार शेतकऱ्यांना सुद्धा शासनाकडून मोबदला मिळावा हीच आमची माननीय नामदार कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे. निश्चितच ते संत्रा बागायतदार शेतकऱ्यांचा सुद्धा विचार करतील आणि त्यांच्या पाठीशी सुद्धा ते खंबीरपणे उभे राहतील. एवढंच आजच्या प्रसंगी त्यांना आम्ही विनंती करतोय. जसं की सुनील पाटलांनी सांगितलं, आपण विसरलो होतो संत्रा. समजा आपण हळद घेतलं होतं, संत्रा, हळद हे जे काही पीक आहेत, आपण जे म्हणतोय सरसगट ओला दुष्काळ जाहीर करा. म्हणजे शेतावर जे काही पीक असेल त्या प्रत्येक पिकाची नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळेल. म्हणून आपली सन्माननीय मंत्री महोदय, मुख्यमंत्री आणि सरकारला विनंती आहे, वाशिम जिल्हा हा सरसगट ओला दुष्काळ जाहीर करा ही विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. थँक्यू.